नमस्कार मंडळी, मनःपूर्वक स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण चुलीवरील मटणाचा 1 किलो रस्सा कसा बनवायचा ते अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. त्यासाठी आपण इथे 1 किलो मटण घेतलेलं आहे. मॅरिनेशनसाठी सुरुवातीला 2 चमचे हळद टाकून घ्यायची. त्याच्यानंतर मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. मी इथं मोठं मीठ वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लहान मीठसुद्धा वापरू शकता. चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर चुलीवरती मी इथं पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेलामध्ये कांदा चांगला लाल रंग येईस्तोवर परतून घ्यायचा, थोडासा जाळ लावून. त्याच्यानंतर आपण जे हळद आणि मीठ लावलेलं मटण आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. चांगलं एकजीव करून घ्यायचं, हलवून घ्यायचं. सगळीकडे कांदा लागला पाहिजे त्या मिश्रणाला. हे चांगलं स्वतःचं पाणी सोडेपर्यंत आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे. जाळ थोडासा कमी जास्त कसा लागतोय ते पाहायचं. त्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं. मटण हे स्वतःचंच असं पाणी सोडतं. ते पाणी सुटल्यानंतर जाळ थोडासा कमी करायचा आणि पुन्हा एकदा चांगलं हलवून घ्यायचं. हलवून घेतल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवायचं. तुम्ही बघू शकता इथे मटणाने स्वतःचंच असं भरपूर असं पाणी सोडलेलं आहे. या संपूर्ण पाण्याची आपल्याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे. झाकण ठेवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. हेच पाणी आपण नंतर पूर्ण त्यातलं पाणी सुटलेलं जे मटणाचं पाणी आहे ते आटल्यावर त्याच्यामध्ये हेच पाणी आपण पुन्हा टाकणार आहोत. मटणाला लागणाऱ्या वाटणाची तयारी करून घेऊयात. हे बघा, ह्याप्रमाणे पाणी सुटलेलं आहे. त्याच्यातच आपण हे वरती गरम झालेलं पाणी आहे ते टाकतोय पुन्हा. हे झालं आपलं आळणी पाणी. बघा, अशा प्रकारे ते चांगलं कडलेलं आहे. पुन्हा एकदा पातेल्याला चांगला जाळ लावायचा आणि वरच्या झाकणामध्ये पाणी टाकायचं, म्हणजे मटण छान शिजलं जातं. चला वाटण तयार करूयात. इथं मी सर्वप्रथम लसूण घेतलेला आहे, ओलं खोबरं वापरलेलं आहे, त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर. ह्याचं चांगलं बारीक मिश्रण तयार करून घेऊयात. थोडंसं ओबडधोबड बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि चांगली बारीक प्युरी करून घ्यायची. अशा प्रकारे छान अशी प्युरी तयार झाली. त्याचप्रमाणे आपल्याला कांद्याची सुद्धा प्युरी करून घ्यायची आहे. हे बघा, आता बघूयात आपण आपलं मटण शिजलं की नाही. मटण शिजलं की नाही हे बघण्यासाठी एका छोट्याशा भांड्यामध्ये मटणाचा एखादा पीस घ्यायचा आणि हाताने तुटतोय का ते पाहायचं. हे बघा, अशा प्रकारे अगदी सहज मटणाचा पीस बाजूला होतोय. त्यामुळे आपण समजू शकतो की मटण अगदी मऊसूत शिजलेलं आहे. मस्त असा खमंग वास सुटलेला आहे. हे जे अळणी पाणी आहे ते आपण लहान मुलांना आत्ताच बाजूला काढून सुद्धा ठेवू शकतो. आपल्याला लागेल गरजेनुसार पाणी ॲड करून घ्यायचं, गरम पाणी त्या अळणी पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचं. आता इथे मी मसाला बारीक वाटण जे आहे ते कोणतं वापरते ते दाखवते. आपलं ओल्या खोबऱ्याचं एक वाटण आहे, कांद्याचं आहे, बाजरीचं पीठ थोडंसं घेतलेलं आहे आणि आपला घरगुती घरचा मसाला जो आहे तो वापरलेला आहे. चला हे सगळं एकत्र परतून घेऊयात, चांगलं ग्रेव्ही तयार करून घेऊयात. त्याच्यासाठी तव्यामध्ये मी इथं तेल वापरलेलं आहे भरपूर. कांदा चांगला परतून घेऊया. त्याच्यामध्ये कांदा चांगला परतल्यानंतर आपलं हिरवं वाटण जे आहे, ओला खोबरं, लसूण आणि कोथिंबीरीचं, ते ॲड करूयात त्याच्यामध्ये.
त्याच्यानंतर हे बाजरीचं पीठ. बाजरीच्या पिठाने मटणाला आपल्या अतिशय सुंदर चव येते आणि हे घरचा मसाला आहे. आता इथं सगळ्यात महत्त्वाची टीप जे आपल्या मटणाच्या रश्श्याला अतिशय सुंदर चव आणणारी ती म्हणजे आपलं जे अळणी पाणी आहे त्याच पाण्यात हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. म्हणजे आपल्या मटणाला तरीसुद्धा सुंदर येते आणि चवसुद्धा अप्रतिम लागते. अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं. आणि ही सगळी जी ग्रेव्ही आहे ती आपल्या त्या अळणी पाणी जे आपण तयार केलं होतं, शिजवून ठेवलं होतं, त्यात ॲड करायची. संपूर्ण ग्रेव्ही ह्याच्यामध्ये ॲड करून झाल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं. कन्सिस्टन्सी बघायची आपल्याला किती पातळ हवं आहे, किंवा अशीच ग्रेव्ही असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता किंवा थोडंसं पाणी वरतून ॲड करू शकता. मी थोडंसं पाणी ॲड करते आहे त्याच्यामध्ये. बघा असं मस्त अशी तरी यायला लागली आहे बघा. मी इथं गरजेनुसार पाणी ॲड करून चांगलं हलवून घेतलेलं आहे. आता छान अशी तरी त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळते. सुंदर असा वास सुटलेला आहे. चला, रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच चमचमीत रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये मला नक्की सांगा.